सकाळी 10च्या सुमाराला सर्व वरिष्ठ अधिकारी तुळजापुरात येऊन दाखल झाले. त्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. ते सर्व विहिरीवर गेले. ते सर्व बंड्या वाघाचं प्रेत पाहायला उत्सुक झाले होते. त्यांनी हुकूम सोडला, काढा त्याचं प्रेत बाहेर. 4 पाणबुडे त्या विहिरीत बुड्या मारित होते. ते एकापाठी एक तळापर्यंत जात होते. सर्व गाळ चाचपून पुन्हा वर येत होते. पाणबुड्या वर आला की अधिकारी झेप घेऊन पुढे जात होते. पण प्रत्येक वेळी पाणबुडे रिकामेच वर येत होते. सरकारी अधिकाऱ्याची दारुण निराशा होत होती. शेवटी 10 वाजले, 11 वाजले आणि 12 वाजता पुन्हा एका पाणबुड्यानं मोठा दगड बाहेर काढला. तो दगड पाहून डीएसपी म्हणाला, चला, तो मेलेला नाही. पोलिसांनी पाठलाग करू नये म्हणून त्यानं पळता पळता हा दगड विहिरीत टाकला आहे आणि पोलिसांना फसवलं आहे. आता चावडीत चला. नंतर पुन्हा नव्यानं चौकशीच्या कामाला प्रारंभ झाला. सर्व बड्या अधिकाऱ्यांनी भाऊसाहेबाच्या वाड्याची पाहणी केली आणि काल ती बाई गावात येऊन गेली. ती बाई कोण होती? ती बाई गावात नव्हे तर प्रत्यक्ष इनामदाराच्या वाड्यात वस्ती करून पहाटे गेली. हे ऐकून डीएसपी संतापला. म्हणाला, ती बाई कोण होती? ती कुठून आली? ही लहानशी गोष्ट आहे. ती घरात आली, तिने घराची पाहणी करून बंड्या वाघाला माहिती दिली. त्याप्रमाणे त्याने येऊन आपले काम केले. तीच बाई आहे जी सावर्डेकरांच्या वाड्यात दसऱ्याच्या दिवशी नाचली, लोकांना गाफील केलं आणि दादासाहेबाचा खून झाला. आणि तो खून करून तो दरोडेखोर त्या बाईच्या गाडीत बसून निघून गेला. आता प्रथम तिला कैद करा. ती हाती आली की सर्व दरोडेखोर सापडतात. तिचा शोध करा. या विहिरीवर पहारा ठेवा. जर तो गोळी लागून पाण्यात पडलाच असेल तर त्याचे प्रेत फुगून वर येईल. पण प्रेताची वाट पाहून त्या बाईला पकडा. मग सर्व पोलिसांची, फौजदारांची धावपळ सुरू झाली. जो तो बाई बाई करू लागला आणि त्या तरुणीनंच येऊन आपणाला दगा दिला असं म्हणून भाऊसाहेब तळमळू लागला. ती आली, कशी बोलली, परत येणार असं तिनं वचन दिलं. घरात झोपली, घर पाहिलं आणि तिनं सर्व खानाखुना बंड्याला सांगितलं. म्हणूनच तो नेमका परसदारानं घरात शिरला. पण आता त्याचा विचार करून काय उपयोग? नशीब आपला जीव वाचला. भाऊसाहेब पश्चाताप करीत होता. पोलिसांनी तो खोरा चाळणीत घालून चाळायला आरंभ केला होता. एकूण 1 गुन्हेगाराला कैद केली होती. त्या तरुणीचा शोध सुरू केला होता. चंद्रकुमारने कोल्हापुरात सर्व हॉटेलात शोधलं. प्रत्येक हॉटेलाचं रजिस्टर चाळलं, पण त्याला मंजुळा देशपांडे हे नाव मिळत नव्हतं. मग त्याची खात्री झाली, जर ते नावच अस्तित्वात नाही तर ते मला सापडणार कसं? आणि माझा संशय खरा होता. तीच ती बाई जी गाडीतून तुळजापुरात आली आणि तिने इनामदाराच्या वाड्यात वस्ती केली. ती तरुणी निश्चित बंड्या वाघानं पाठवली होती. तिनंच त्या वाड्यात राहून वाडा आणि त्याची माहिती त्याला पुरवली होती. आणि म्हणूनच तो बरोबर परसदारानं वाड्यात शिरला आणि मधल्या खोलीत असलेली तिजोरी घेऊन पळाला. शिवाय तिने इनामदारालाही चकवलं. कोल्हापूरला जाऊन 4 दिवसातच परत येते असं खोटं सांगून त्याला वेड्यात काढला. आणि म्हणूनच ती नागपूरची माझी पाहुणी परत येणार असं सांगून त्या मूर्खानं मला मूर्खात काढलं. माझी खात्री आहे तिचं नाव मंजुळा नाही आणि ती कोल्हापुरात नाही. ती कुठंतरी भलतीकडेच असणार. कदाचित ती आता कुणा श्रीमंताची तिजोरी कोणत्या खोलीत आहे हे पाहण्यासाठी एखाद्या वाड्यात भलतंच नाव घेऊन वस्तीला गेली असेल, किंवा त्या बंड्याच्या टोळीत आराम करीत असेल. असा विचार करीत तो शेवटचा प्रयत्न म्हणून आनंद भवन या हॉटेलात गेला. तिथलं रजिस्टर चाळले. ज्या दिवशी मंजुळा देशपांडे तुळजापुरातून गेली त्या दिवशीची नोंद पाहत असता त्या दिवशी आनंद भवनात मंजुळाऐवजी तारा भोसले नावाची बाई उतरल्याचं आढळून आलं. परंतु तारा भोसले हे नाव वाचून तो चकित झाला. कारण सांगली येथे हायस्कुलामध्ये तो जेव्हा इंग्रजी 4थीला होता तेव्हा त्याच्या वर्गात एक तारा भोसले नावाची मुलगी होती. एक हुशार मुलगी म्हणून तिची सर्वत्र ख्याती होती. अभ्यासात, खेळात, गाण्यात, नाचण्यात ती अत्यंत तरबेज होती. तीच ही तारा भोसले असेल का या विचारानं त्याची पाठ घेतली. मला तुळजापुराच्या रानात बैलगाडी जी ओझरती दिसली ती मंजुळा देशपांडे
आणि ही तारा भोसले या दोघी दोन असतील का एक? परंतु ती तारा भोसले सालस आणि गरीब मुलगी होती. ती दरोडेखोरांच्या टोळीत सामील होऊ शकेल असं वाटत नाही. काही का असेना, आपण तारा भोसलेला पाहायचीच असं म्हणून त्यानं लगेच त्या हॉटेलात आपलं नाव नोंदवून तारा भोसलेच्या शेजारच्या खोलीत मुक्काम ठोकला. त्यावेळी तारा हॉटेलात नव्हती. ती कुठेतरी बाहेर गेली होती. नंतर तो तारा भोसले आणि मंजुळा देशपांडे या दोघींचा विचार करीत शांत पडून राहिला. तो मनात म्हणत होता, आपणाला गाडीतून जाताना ओझरती दिसलेली ती मंजुळा आणि ही तारा या दोघींच्या चेहऱ्यावर किंचित जरी साम्य सापडले तर पुरे आहे. मग पुढील कार्य सहज उरकता येईल. दुपारी चंद्रकुमार हॉटेलाच्या कचेरीत सहज म्हणून बसला होता. ताराची वाट पाहून तो कंटाळला आणि जाऊन झोपावं म्हणून उठला. तोच बाहेरून तारा आली. तिला पाहून तो स्तंभित झाला. तारानं मात्र त्याच्याकडे मुळीच पाहिलं नाही. ती खोलीची किल्ली घ्यायला थांबली होती. उन्हातून आल्यामुळं थोडी दमली होती. ती नायलॉनचं तल्लम 5 वारी पातळ नेसली होती. तिनं अंगात सुंदरसा ब्लाउज घातला होता. तिच्या हातात सुंदर पर्स होती. तिच्या पायात उंच टाचांचे सँडल होते. खोलीची किल्ली घेऊन ती वळली आणि तिनं सहज बाजूला पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली. म्हणाली, कोण? चंदू? अरे, तारा भोसले. हो, मी तारा भोसले. पण इकडं कुठं? ते सारं सांगेन, पण किती दिवसांना भेटलास? कसं काय? मी अगदी मजेत आहे, परंतु तुझं कसं काय? चल खोलीवर, सारं सारं सांगते. दोघं ताराच्या खोलीत गेली. त्याला पाहून ताराला आनंद झाला होता. ती सारखी हसत होती, पण त्याचे डोळे पाहिल्यामुळं तिला त्या दिवशी गाडी मागून पळत येणाऱ्या गोसाव्याची आठवण होत होती. आणि ताराचा चेहरा पाहून चंद्रकुमारला त्या दिवशी गाडीत जी तरुणी ओझरती दिसली ती आठवत होती. त्याचबरोबर त्याला फरकही जाणवत होता. ती जरीची पैठणी, गळाभर दागिने, कानातील झुबे यापैकी काहीच नव्हते. शिवाय ती मंजुळा रंगानं गोरी दिसली होती आणि ही तारा रंगानं किंचित सावळी होती. मात्र दोघीच्या चेहऱ्यात साम्य होती. मग हा प्रकार काय आहे याचं त्याला कोडं पडलं होतं. बोल तारा, तू कुठं आहेस? काय करतेस? आणि इतके दिवस तू होतीस कुठं? सांगते असं म्हणून तिनं बाहेर जाऊन 2 कप कॉफी आणायला सांगून ती परत येऊन बसली. म्हणाली, सांगते असं म्हणून तिनं बाहेर जाऊन 2 कप कॉफी आणायला सांगून ती परत येऊन बसली. म्हणाली, मी पुष्कळ दिवस पुण्याला होते. पुढं वडील मरण पावले आणि आईला गावाला पाठवून मी पुण्याला एका हॉस्टेलमध्ये राहून नोकरी करीत होते. मग ती नोकरी का सोडलीस? त्यानं विचारलं. चंदू, खरं म्हणजे मला पुण्यात करमतच नव्हतं. ती त्याला चंदू म्हणत होती, कारण शाळेत सर्व मुलं त्याला चंद्रकुमार ऐवजी चंदू याच नावानं संबोधित होती. आणि मलाही तुला पाहून आनंद झाला आहे. चंदू म्हणाला, आता मी तुला माझं रामायण नवे भारूड सांगतो. एक भारूड? असं म्हणून ती अगदी दिलखुलास हसली. तेव्हा ती भलतीच मोहक दिसली. ती मुळचीच अप्रतिम सुंदर. आज चंद्रकुमारला पाहिल्यावर हर्षभरीत झाली होती आणि त्यामुळे ती अधिकच मोहक भासत होती. तिचा थाट, रूप, तारुण्य आणि नाजूक हालचाल यानं चंद्रकुमार दंग झाला होता. त्याचबरोबर ही तारा की मंजुळा हा प्रश्न तो विसरला नव्हता. तिचा प्रत्येक शब्द पडताळून घेत होता. परंतु ज्याप्रमाणे तिनं भाऊसाहेबाला मूर्खात काढलं होतं त्याचप्रमाणे आज संपूर्ण खोटं बोलून चंद्रकुमारलाही चकवलं होतं. चंद्रकुमार म्हणाला, मी कॉलेजात जायचा फक्त प्रयत्न करून पाहिला, परंतु जमलं नाही. म्हणजे कॉलेजच्या फाटकापर्यंत सुद्धा जाता आलं नाही. मग प्रयत्न कसा केलास? तिनं विचारलं. आणि तो म्हणाला, म्हणजे फक्त विचार केला होता. असं? ती गंभीर चेहरा करून म्हणाली, हा विचार करण्याचा प्रयत्न करून तुला फारच कष्ट झाले असतील, नाही का? तोही गंभीर होऊन म्हणाला, मी फारसं खोटं बोलत नसतो बरं का. म्हणजे किती टक्के खोटं बोलतोस? तारानं विचारलं. आणि ती दोघं मोठ्यानं हसली. बरं, आता खरं सांगतो एक. तो म्हणाला, आता मी एका औषध कंपनीचा प्रचारक आहे. पगार उत्तम आहे. मला कोण धनी नाही.
मुलूकभर भटकत असतो. आता मी या कोल्हापुरात येऊन भटकत आहे, असं हे माझं भारूड आहे. जसं तारा त्याच्याशी खोटं बोलली होती, तसं तोही तिच्याशी संपूर्ण खोटं बोलून मोकळा झाला होता. त्या दोघांनी लबाड बोलून एकमेकांना बनवलं होतं. तारा, तुझं जेवण झालं? नाही. तुझं? नाही. मग येणार? आनंदानं ती त्याच्या डोळ्यात नजर घालून गालात गोड हसत उत्तरली. मग चल. तो कोट घालायला आपल्या खोलीत गेला. नि तारा केसावरून फणी फिरून तयार झाली. तारानं पहिल्याच भेटीत चंद्रकुमारला आधी काबीज केला होता. नि स्वतःही त्याच्यावर भाळली होती. पण हा एक हुशार CID आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती. 1 महिना गुदरला. तारा आणि चंद्रकुमार यांची ओळख वाढली. जुन्या झाडाला चैत्रात नवी पालवी यावी. 1 महिना गुदरला. तारा आणि चंद्रकुमार यांची ओळख वाढली. जुन्या झाडाला चैत्रात नवी पालवी यावी तसं घडलं. ती उगीच बाहेर जात होती आणि परत आली की प्रथम त्याच्या खोलीचं दार थोठावून हसत हसत त्याला खुशाली विचारून मगच पाही. ती त्याच्यावर प्रेम करीत होती आणि तोही तिच्यावर मोहित झाला होता. आणि ती मंजुळा म्हणजे ही तारा नव्हे असं त्याचं मत झालं होतं. तो येता जाता तिची चौकशी करीत होता. ती दोघं संध्याकाळी भटकून येत होती. एखाद्या दिवशी सिनेमालाही जात होती. एका संध्याकाळी ती दोघं फिरून आली. तेव्हा तारा हिरवं जरीकाठी पातळ नेसली होती आणि अंगात शुभ्र रंगाची तंग चोळी घालून तिनं आपल्या विपुल केसाचा अंबाडा बांधला होता. त्यामुळं ती अत्यंत मोहक दिसत होती. हॉटेलात येताच चंद्रकुमार आपल्या खोलीत गेला आणि तारा आपल्या खोलीकडे वळली. खोलीत जाताच त्यानं कोट काढला आणि खाटेवर पडून मंजुळाचा विचार करू लागला. 1 महिना झाला तरी त्याला मंजुळाचा पत्ता लागत नव्हता. ती मंजुळा मला का सापडत नाही, का ती या कोल्हापुरातच नाही, असं तो स्वतःला विचारित होता. आणि रोज गावभर भटकून बेजार झाला होता. आता उद्या कुठं जायचं असं विचार करू लागला. तोच दारावर टिकटिक वाजले. त्यानं विचारले, कोण आहे? मी आहे, तारा. मग ये ना. ती दार उघडून आत आली. तिनं आतून दार बंद करून घेतलं. माझं डोकं दुखतंय हो. असं म्हणून त्यानं बॅगेतून एक गोळी काढून तिला दिली. गोळी घेऊन ती तशीच उभी राहिली आणि त्यानं तिचा हात धरला. का? काही नाही. मग? तारा, बोला ना. तू मला गोळी दिलीस. होय. मग तुला काय हवं आहे? तू. मी? होय. मग घे ना. एक पाऊल पुढे गेली. त्यानं तिला ओढून हृदयाशी घट्ट धरली आणि करकचून आवळली आणि तिच्या ओठाशी ओठ भिडून तिचं एक चुंबन घेतलं. मग तिच्या त्या सुंदर डोळ्यांनी 2 चुंबन घेतली. तिचे ते उभार उरोज त्याच्या छातीला भिडले होते आणि दगड रुतावा तसे ते रुतत होते. मग तिनं त्याचं एक चुंबन घेतलं आणि हळूच म्हणाली, चंदू, राजा दार उघडा आहे. थांब, दार बंद करतो. नको. का? मी नंतर येईन. नक्की? नक्की येईन. पुन्हा त्यानं तिचं चुंबन घेतलं आणि म्हणाला, तारा. काय? आज रात्री तू माझ्या खोलीत येणार. तुझ्यासाठी मी या खोलीत नव्हे तर स्वर्गातही येईन. मग त्यानं तिला हळूच सोडली आणि ती हसत हसत आपल्या खोलीत गेली. ती पुलंकित झाली होती. तिला नवा बहर आला होता. त्या चुंबनानं, त्या स्पर्शानं ती मोहरून निघाली होती. आणि आज रात्री मी चंदूच्या खोलीत जाणार आहे. मग काय होईल, कसं होईल याचा विचार करू लागली. आणि आताच तिची छाती धडधडू लागली. ती पुढे होणाऱ्या प्रसंगाची कल्पना करूनच लाजून चूर झाली होती. हळूहळू हॉटेलात सामसूम झाली. चंदू आपल्या खोलीत बसून ताराची वाट पाहत होता. तो भलताच अस्वस्थ झाला आणि स्वतःच तिच्या खोलीत गेला. अय्या,
तू चलास, ती उद्गारली. मग काय करू, चैन पडेना. असं, मग दार बंद कर, ती म्हणाली. मी तो दार बंद करून तिच्या जवळ बसला. त्याने तिला जवळ घेतली आणि तिची चुंबन घेऊ लागला. त्या चुंबनाच्या वर्षावानं ती गुदमरून गेली. म्हणाली, चंदू, आज काय विचार आहे? कास तू मला गिळून टाकणार, सांग पाहू. आज मी तुला हृदयात ठेवून तुझी रोज पूजा करणार आहे, तो म्हणाला. आणि तिनं स्वतःच त्याच्या ओठात ओठ घालून त्याचं तोंड बंद केलं आणि उशिरानं हळू आवाजात म्हणाली, चंदू. काय? त्यानं तिला हृदयाशी धरली आणि ती त्याच्या बाहूत निश्वास टाकीत होती. एक गोष्ट बोलू? बोल ना. मला भीती वाटते. कशाची? पुढची. मग काय करू म्हणतेस? लग्न. मान्य आहे, पण कसं? कसं म्हणजे? ती म्हणाली, रजिस्टर. कबूल. कधी? उद्याच नोटीस देऊया. खरं? खरं म्हणजे? तू म्हणे फारसं खोटं बोलत नाहीस, असं म्हणून ती हसली. मी मुळीच खोटं बोलत नाही, तो म्हणाला. आणि आता तू माझ्या जीवनात एक तारा होऊन आली आहेस. हा तारा मी हातातून जाऊ देणार नाही, नाहीतर मी जगूच शकणार नाही. आणि माझीही तीच परिस्थिती आहे. तारा त्याच्या ओठात बोलू लागली. म्हणाली, तू नजरेआड झालास की माझा जीव वाराउरा होत असतो, म्हणून म्हणते लग्न. अगं, उद्याच नोटीस देऊया. मग तो दिवा मालव. खोलीत अंधार झाला आणि ती सुंदर तरुण तारा त्याच्या अधीन झाली. तिनं आपला देह, आपलं स्वरूप, आपलं तारुण्य त्याला अर्पण केलं. आणि एका आगळ्या सुखात ती निमग्न झाली.